वूड म्हणजे होईलच 100%. वूड आहे हेल्पिंग वर्ब. त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. कोणतं पण वाक्य होईलच म्हणजे विचारीनच, करीनच, जाईनच, येईनच, तयार करीनच असं होईलच 100%. च लागतं शेवटी, त्याला बोलतात वूड. म्हणजे होईलच म्हणजे 100% काम होईलच असं. तर त्याच्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण काय की क्रिया करणारं कोणतं वाक्य घेतलं की तो विचारेलच. च लागला विचारेलच म्हणजे होईलच. च लागला शेवटी म्हणजे होईलच म्हणजे 100% म्हणजे वूडचं वाक्य आहे. तर मग आणि हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे हे आपल्याला कसं कळेल? आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघतो म्हणून आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य लिहिलं. तर कुठचं पण वाक्य असेल ना मराठीतून त्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे? तो विचारेलच. आता विचारणं ही क्रिया आहे, तर मग विचारणारा कोण आहे? तर तो आहे. तो म्हणजे सब्जेक्ट म्हणजे ही. तो म्हणजे ही ना, तर तो हा सब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट ज्या वाक्यामध्ये प्रेझेंट असतो ना ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. तर तो विचारेलच. च आलं शेवटी म्हणून हे वूडचं वाक्य आहे. होईलच 100% म्हणजे विचारेलच 100%. तर मग वूड वापरायचं अशा सेंटेन्समध्ये. तर मग आता आपण ह्याचं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करूया. हीच आपली ट्रिक आहे की आपण कुठचं पण वाक्य मराठीतून वाक्य बनवतो त्याचं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. तर आता पहिलं पॉझिटिव्ह बघू. तो विचारेलच. तर मग सब्जेक्ट प्लस वूड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग सब्जेक्ट काय आहे? तो म्हणजे ही. वूड जसंच्या तसं लिहायचं. वर्ब काय? विचारेलच. विचारणं हे वर्ब आहे. विचारणं म्हणजे आस्क. आता विचारणे, आता जी आपली वर्बची प्लेलिस्ट आहे ना त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असणार, वर्ब्स लिहिलेले 120 वर्ब्स दिलेले आहेत. तर जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो इंग्लिश स्पीकिंग बोलताना तेवढेच यूज करतो जास्त करून आपण. तर मग तिकडे असं लिहिलेलं असेल वर्बच्या प्लेलिस्टमध्ये विचारणे. मग पुढे लिहिलं असेल आस्क्ड. म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म, वर्बचं सेकंड फॉर्म आणि वर्बचं थर्ड फॉर्म. तर मग त्याच्यातून आता मी विचारेल हे घेतलं तर म्हणजे आस्क घेतलं. तर तसं आपण वेगळे वर्ब घेऊन आपण हे करणार. तो विचारेलच. तर अजून काय करू शकतो आपण? वूडसाठी वाक्य काय बनवू शकतो? ती करेलच, तो जाईलच, मीना येईलच, मी पुस्तक वाचेलच, वाचणे, लिहिणे, येणे, जाणे हे असं कोणते पण 5 वर्ब घेऊन आपण 5 सेंटेन्स बनवू. जर आपल्याला वर्ब माहीत नसतील तर वर्बच्या प्लेलिस्ट व्हिडिओमधून जाऊन तुम्ही वर्ब घेऊ शकता मराठी आणि इंग्लिशमधले. आणि त्याचं मराठीमध्ये पण दिले आहेत, इंग्लिशमध्ये पण दिले आहेत. त्याचे वर्बचे 3 फॉर्म दिले आहेत. त्याच्यातून तुम्ही कोणतं पण वर्बचा अर्थ इंग्लिश मीनिंग तुम्ही घेऊ शकता आणि सेंटेन्स बनवू शकता. ही वूड आस्क. तो विचारेलच. आता काय निगेटिव्ह करूया आपण. तो विचारणारच नाही. तो विचारणारच नाही. च आलं ना शेवटी. च वूडच्या ह्याच्यामध्ये च आहे. आता तो विचारणार नाही असं लिहिलं का मी? तो विचारणारच नाही च लिहिलं शेवटी कारण की वूडचं वाक्य. तर मग सब्जेक्ट प्लस वूड प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, वूड,
नॉट आस्क, वर्ब आहे विचारणे म्हणजे आस्क. आता वूड नॉटला वुडंट पण लिहितो, तर मग असं लिहू शकतो, ही वुडंट आस्क. आता बघूया क्वेश्चन पॉझिटिव्ह. तो विचारेलच का, असं लिहायचं. तो विचारेलच का. मग वूड पहिलं, क्वेश्चनमध्ये आपण हेल्पिंग वर्ब पहिलं लिहितो ना, वूड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वूड सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे आस्क. वूड ही आस्क, तो विचारेलच का. मग नंतर आहे क्वेश्चन निगेटिव्ह, तो विचारणारच नाही का. मग वूड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग लिहायचं वूड नॉट सब्जेक्ट ही आस्क, वर्ब आस्क. वूड नॉटला वुडंट पण लिहू शकतो, वुडंट ही आस्क. तर मग असं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह ह्या आपल्या 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आपण एक सेंटेन्सला. हीच आपली ट्रिक आहे. ह्याच ट्रिकने आपण फॉर्म्युला शिकतो आहे प्रत्येक. तर आता ह्याच्यामध्ये पण आपण आता 5 सेंटेन्स बनवू मराठीमध्ये. 5 सेंटेन्स बनवले की 5 सेंटेन्सची प्रॅक्टिस केली तर मग आपण आपल्याला हा फॉर्म्युला माइंडमध्ये फिट बसेल. आणि प्रत्येक सेंटेन्सला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. तर मग हे जे 5 सेंटेन्स आपण जे स्वतःच्या मनाने घ्यायचे आहेत मराठीतून, ते आपण वेगळं करता यूज करायचा. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, मुलाचं नाव मुलीचं नाव, याच्यापैकी कोणता पण करता यूज करायचं 5 सेंटेन्समध्ये. आणि कोणता पण वर्ब वापरायचं. आता आपण विचारेलच म्हणजे आस्क घेतलं, विचारणे म्हणजे आस्क हे घेतलं. तर मग आता आपण वेगळे वर्बच्या प्लेलिस्ट व्हिडिओमध्ये जाऊन वेगळे वर्ब घ्या. पण पहिलं आपण फॉर्म्युला जेव्हा पाठ करण्यासाठी प्रॅक्टिस करतो ना 5 सेंटेन्सची, तर सोपे वर्ब घ्या. म्हणजे लिहिणे, वाचणे, चालणे, नाचणे, गाणे, असे सोपे वर्ब घ्या जे तुम्हाला म्हणजे जास्त डोक्यावर ताण नाही येणार सेंटेन्स बनवायला. तर मग आता तो विचारेलच. आता अजून आपण वूडचं काय, आता 5 सेंटेन्स कसे बनवणार. तर आता बघा, शेवटी च असायला पाहिजे ना, होईलच 100%, विचारीनच, जाईनच, करीनच, लिहीनच असं. तर वेगळे सब्जेक्ट वापरून आपण कसं वाक्य बनवणार ॲक्टिव्ह व्हॉईसचं. ती लिहीलच, शी वूड राईट. ती लिहिणारच नाही. मग सब्जेक्ट, मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला भरायचा. सब्जेक्ट प्लस वूड प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग खालती लिहायचं शी वूड नॉट राईट. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह लिहायचं. मग त्याच्यात लिहायचं ती लिहीलच का. मग परत त्याच्यामध्ये फॉर्म्युला भरायचा, वूड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये लिहायचं वूड शी राईट, ट्रान्सलेट करायचं. मग नंतर परत क्वेश्चन निगेटिव्ह लिहायचं. मग त्याच्यामध्ये लिहायचं ती लिहिणारच नाही का. आणि मग त्याच्यामध्ये वूड नॉट क्वेश्चन निगेटिव्हचा फॉर्म्युला टाकायचा, वूड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि मग त्याच्यामध्ये लिहायचं वूड नॉट शी राईट असं. तर मग असं आता आपण हे वाक्य लिहिलं ना, तो विचारेलच. तर तसं आपण दुसरं वाक्य मराठीतून काय घेतलं, काय बनवलं, ती लिहीलच. मग तसं अजून तिसरं वाक्य आपण काय घेऊ शकतो,
ते जातीलच, दे वूड गो. मग ते आपण अशा फॉर्मॅट, मग त्याचं कसं होणार, ते जातीलच, ते जातीलच, ते जाणारच नाही, ते जातीलच का, ते नाही जात, ते नाही, ते जात नाहीच जातील का. ते जातीलच नाही का, ते जाणारच नाही का, असं अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं कोणतं पण वाक्य. मग आता अजून चौथं वाक्य काय घेऊ शकतो आपण, सोपं वर्ब घ्या. आम्ही गाऊच, आम्ही गाणारच नाही, आम्ही गाऊच का, आम्ही गाणारच नाही का, असं. अजून काय वाक्य घेऊ शकतो आपण, मराठीतून काय वाक्य घेऊ शकतो की जे 4 पार्ट्समध्ये डिवाइड करू. मीना तयार करेलच, तयार करणे म्हणजे प्रिपेअर. मीना तयार करणारच नाही, मीना तयार करेलच का, मीना तयार करणारच नाही का, असं 4 पार्ट्समध्ये लिहायचं. परत चौथं सेंटेन्स. मग नंतर असं अजून 5वं सेंटेन्स बनवा मराठीतून. आणि मग ते असं जसं आपण केलं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह, तशा फॉर्मॅटमध्येच लिहा, प्रॅक्टिस करा. मग तुमचा वूडचा फॉर्म्युला माइंडमध्ये फिट बसेल. तर मग असं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 10 सेंटेन्स बनवा, 15 सेंटेन्स बनवा, 20 सेंटेन्स बनवा. जोपर्यंत तुमचं फॉर्म्युला फिट नाही बसेल तोपर्यंत तुम्ही बनवू शकता. पण 5 सेंटेन्स बनवले तरी तुमचा फॉर्म्युला डोक्यात फिट बसेल. आणि असे आपण पुढे आपण 5 सेंटेन्स बनवू, 5 सेंटेन्सचे 5 व्हिडिओ अपलोड करू, पण त्याला टाईम लागेल. तर आता तुम्हाला फॉर्मॅट समजला आहे ना, तर तुम्ही 5 सेंटेन्स बनवले तरी तुमच्या माइंडमध्ये वूडचा फॉर्म्युला फिट होईल. आणि असंच आपण प्रत्येक फॉर्म्युला करणार आहोत.